वाल्मिक कराड प्रकरणात पुन्हा नवं सीसीटीव्ही फुटेज, पुन्हा नवे दावे, पुन्हा नवे आरोप. हा प्रकार आजही सुरूच राहिलाय. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागतात, पण तपास यंत्रणांपर्यंत का पोहोचत नाहीत असा प्रश्न संतोष देशमुखांच्या बंधूंनी उपस्थित केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया यांनी तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय. ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपदच नव्हे तर आमदारकी सुद्धा धोक्यात असल्याचं भाकीत त्यांनी केलंय. काय काय घडलंय बीडमध्ये पाहूया स्पेशल रिपोर्ट. वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर वकिलानं केज जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दिला होता. जामीन अर्जावरील सुनावणी दोनदा लांबणीवर गेली. अखेर तो जामीन अर्ज कराडच्या वकिलांनी बिनशर्त मागे घेतलाय. एक्स्टॉर्शनची जी केस होती CR नंबर 638/2024 ज्यामध्ये 308(2) ते 305 हे जे गुन्हे होते वाल्मिक कराड यांच्यावर, त्यांनी जामीन अर्ज दिला होता. तो जामीन अर्ज त्यांनी आज विड्रॉल केलेला आहे, म्हणजे काढून घेतलेला आहे तो जामीन अर्ज. त्याच्यामुळं सुनावणी झालेली नाही. काय नेमकं कारण नाही विड्रॉल करून घेतलं त्यांनी की आम्ही आज रोजी हे जी बेल पिटिशन आहे ते विड्रॉल करून घेऊ आणि काही दिवसांनी दाखल करू, एवढं फक्त त्यांनी विड्रॉल प्रोसेस दाखल केलेली आहे. वाल्मिक कराडला रात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि अस्वस्थ वाटू लागल्यानं जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहे, ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो, त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली. कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री 12:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते. सध्या ते वॉर्डामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान वाल्मिक कराड प्रकरणात रोज नवनवे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होणं आणि त्या आधारे नवनवे दावे पुढे येणं सुरूच आहे. गायब असलेला वाल्मिक कराड 31 डिसेंबरला पुण्यात CIDला शरण आला होता. मात्र तो 30 डिसेंबरला बीडवरून पुण्याला गेला होता का असा प्रश्न विचारला जातोय. याचं कारण आहे 30 डिसेंबरच्या रात्रीचं सोलापूर-धुळे महामार्गावरील CCTV फुटेज, ज्यात कराडच्या ताफ्यातील 3 गाड्या दिसत आहेत आणि हा ताफा बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण करताना लोक दिसत आहेत. शिवाय एका पेट्रोल पंपावर एक गाडी डिझेल भरताना देखील दिसते आहे. पुण्यात CID ऑफिसला शरण येताना ज्या गाडीतून वाल्मिक कराड आला ती गाडी याच ताफ्यातील होती असं सांगितलं जात आहे. हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले, हे सगळ्यांना भेटू शकायलेत, पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही. पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे CCTV फुटेज हे ह्यांनी हस्तगत केले नाहीत, याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील. आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करावा, धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं द्यावेत अशी मागणी यात केली आहे. तसंच लाभाच्या पदामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा. वाल्मिक कराडच्या दवाखान्यात दाखल होण्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी याच सुरात टीका केली आहे. जर एखादा आमदार किंवा खासदार यांना जर कुठल्याही प्रकारचं बेनिफिट मिळवत असतील, जर आत्ताच्या घटकेला आपण बघतोय महाजेनकोकडनं डायरेक्टली धनंजय मुंडे यांच्या कंपनीला जे बेनिफिट मिळत आहे दॅट अमाउंट्स टू ऑफिस ऑफ प्रॉफिट, आणि कुठल्याही आमदाराला किंवा खासदाराला हे खरं तर करता येत नाही.
म्हणून आणि त्याची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते. खात्रीने सांगते की खरी चौकशी जी आहे ती कधीही होणार नाही. कुठेतरी सिंपती मिळावी. आता पोटदुखी दाखवल्यानंतर त्यांची अपेक्षा अशी असेल तर एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाहीतर सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या वातावरणामध्ये जेलपेक्षा तिथं ठेवण्यात यावं असा सुद्धा त्यांचा तिथं प्रयत्न असू शकतो. आता पोलीस याच्यावर युक्तिवाद काय करते हे बघावं. पण काल त्यांनी युक्तिवादच केला नाही याच्यावरनं मात्र दाल में कुछ काला आहे अशी शंका आता लोकांना त्या ठिकाणी यायला लागलेली आहे. एवढं कमी की काय म्हणून बीडमधील फरार गुंड आणि आठवले गँगचा म्होरक्या सनी आठवलेनं सोशल मीडियावर एक पोस्ट आणि एक ऑडिओ रेकॉर्डिंग शेअर केलं. यात वाल्मिक कराडने आधी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केला आणि नंतर आपल्याला सोडवण्यासाठी पोलिसाला फोन केल्याचा दावा या फरार गुंडानं केलाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय नाही त्या सनीला लाखा तू आता संशयित पण झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोलला होता ते आमदाराचा नाही दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे बंधू. आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा. ठीक काय हरकत नाही. ओके ओके. पोलिसांनी मात्र हा आरोप खोडून काढलाय. ही ऑडिओ क्लिप 3 महिन्यापूर्वीची असल्याचं सांगत सखोल चौकशी करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे. फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे. अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. बाकीचे सगळे अटकेत आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सुद्धा जेलमध्ये आणि त्या सर्वांना मकोका लावण्यात आलाय. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद सुद्धा नाकारण्यात आलंय. SIT, CID, न्याय यंत्रणा आपल्या गतीनं पुढे जात आहेत. आता अंजली दमानिया तसंच राजकीय विरोधकांचा पुढचा टप्पा धनंजय मुंडेंचं मंत्रिपद असल्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. आता या प्रकरणात उद्या कोणतं CCTV फुटेज समोर येणार, कोणते नवे आरोप केले जाणार याकडेही आपलं लक्ष असेल. कृष्णा केंडेसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.